प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू ऐकत आहोत. तर आजचा एपिसोड खूप रंगतदार असणार आहे ना प्रेक्षकांनो. शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघितलं की अस्मिता कशी सायलीला सांगते की अर्जुनचं त्याच्या लेडीज क्लायंट असतील त्यांच्याकडे कसं लक्ष लागेल असं अस्मिता सायलीला सांगत असते. आणि सायली म्हणते, नाही नाही नाही, कामासाठी सुद्धा यांनी मला दुसऱ्याकडे बघितलेलं नाही चालणार. त्याचं लक्ष माझ्याकडेच असायला हवं. सीता म्हणते, मग तुला स्वतःमध्ये बदल घडून आणायलाच लागेल सायली. ते म्हणते, तुम्ही जे सांगतायत अस्मिताताई त्यातलं मला काही जमेल असं वाटत नाही. सीता म्हणते, का नाही जमणार? अगदी मेकअप वगैरे करू नकोस. ह्या रोज अशा काकूबाई सारख्या साड्या घालणं बंद कर. ऐवजी लेटेस्ट फॅशनचा ड्रेस घाल ना. दिवशी डेटवर घातला होता तसा ड्रेस किती छान दिसत होती तू. त्या म्हणती, त्या दिवशी तू हेअरस्टाईल चेंज केली नव्हती तेवढी कर. सायली म्हणते, अस्मिताताई त्या अशा हेअरस्टाईल एकटीला करायला नाही हो जमणार. अस्मिता म्हणते, मग मी कशाला? मी तयारी करून देते ना तुझी. किती छान नणंद आहे ना बघा. भाऊजाईला किती छान समजवूनही सांगते आणि तयारही करून देते प्रेक्षकांना. अस्मिता म्हणते, पूर्ण मेकओव्हर करून देते, पण तुझी तयारी आहेत ना तेवढं सांग. ती म्हणते, हो हो. अस्मिता म्हणते, मग डन. असा मेकअप करते ना अर्जुन तुझ्यामध्ये हरवूनच जाईल. चल माझ्या रूम मध्ये चल. ती तुझी आजपासून मेकअप रूम. फक्त इथे येऊन ड्रेस चेंज कर. इकडे त्यांनी दुसरीकडे कोर्टाचा सीन दाखवलेला आहे. तन्वीचा वकील काहीतरी म्हणत असतो, युअर ऑनर, मला माझा मुद्दा सिद्ध करायचा आहे. त्यासाठी मला तन्वी सुभेदार यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. जज म्हणतात परमिशन ग्रँटेड. वकील म्हणतो, मिसेस तन्वी सुभेदार, तुम्ही म्हणालात की तुम्हाला कोर्टात खोटी साक्ष देण्यासाठी दबाव टाकला गेला आहे. ती म्हणते, हो हो. वकील म्हणतात, म्हणजे नक्की काय झालं हे कोर्टाला सांगू शकाल का? तन्वी हो म्हणते आणि सांगायला सुरुवात करते. ती म्हणते, महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे आमचा आश्रम विकत घ्यायला आले होते. तेव्हा माझं नक्कीच मन होतं की मधुभाऊंनी हे आश्रम महिपत शिकरे यांना विकून टाकावं. आणि हेच फक्त माझंच नाही तर सगळ्यांचा फायदा झाला असता. मधुभाऊंनी माझं काहीच ऐकलं नाही. वकील म्हणतो, मग तुमचा साक्षी शिकरेंशी कसा कॉन्टॅक्ट राहिला? त्या बघा आता कशी खोटं बोलते आणि कसं कोर्टाला गुमराह करते. ती म्हणते की मला माझी कॉलेजची फी भरायला पैसे नव्हते. ते पैसे मी साक्षीकडून उधारीवर घेतले होते, पण मला ते पैसे परत करणं शक्यच नव्हतं. याचाच फायदा घेऊन साक्षीने आणि तिच्या वडिलांनी मला धमकवायला सुरुवात केली. मला म्हणाले की मी कोर्टात साक्षीची बाजू नाही घेतली म्हणजे प्रिया आहे ना हे सगळं घाबरतच बोलत असते. अश्विन तिच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष असतं आणि महिपत तर तिच्याकडे फार रागानेच बघत असतो. प्रेक्षकांनो, तू नाही घेतली तर मला चौपट पैसे द्यावे लागतील. अर्जुन पोलीस स्टेशनला आलेला असतो हे तर आपल्याला माहितच आहे प्रेक्षकांनो. आणि तो ते गाठोडं शोधत असतो आणि म्हणतो, मला असं वाटलं होतं इथे तरी आपल्याला ते गाठोडं सापडेल. अर्जुन म्हणतो, इथे सायलीचंही गाठोडं नाहीत आणि तन्वीचंही नाहीत. इन्स्पेक्टर येतात आणि ते म्हणतात, हे बघा अर्जुन सर, या रजिस्टरमध्ये आश्रमातली जेवढ्या वस्तूंची जमा केली आहेत त्यांची सगळ्यांची यादी आहेत. सुटल्यानंतर ते सगळं सामान वात्सल्य आश्रमामध्ये जमा केले गेलेत. अर्जुन सगळं सामान चेक करत असतो आणि तो जेव्हा गाठोडी बघतो तर तेव्हा 18 असं टिक मार्क केलेलं असतं. आणि अर्जुन म्हणतो, हे कसं शक्य आहे? त्यात लिहिलेलं आहे की आश्रमातून फक्त 18 गाठोडी पोलिसांनी जप्त केलेली होती. ते परत प्रियाची सुनावणी म्हणजे बोलणं दिलेलं असतं. ती म्हणते, एवढंच नाही, मला जीवे मारण्याची पण धमकी देऊ लागलेत. पण चिडतो आणि उठतो आणि म्हणतो, ही खोटारडी पोरगी आहेत, खोटारडी. हे पैशासाठी स्वतःच्या बापाला विकू शकते ही औलाद आहे ही. तर एकदम खरं बोलतोय तर प्रेक्षकांनो. अश्विन बघा कसं बघतो त्याच्याकडे आणि युअर ऑर्डर म्हणतात, ऑर्डर ऑर्डर म्हणतो. अहो, जेलमधनं सुटण्यासाठी ही सगळी नाटकं चाललेली हिची. विचारा तिला मी कधी हल्ला केलाय तिच्यावर, तिला धमक्या दिला विचारा म्हणून. पण ते अहो खोटं बोलतोय. युअर ऑनर म्हणतात, मिस्टर महिपत शांत राहा, मला बोलायला वेळ दिला जाईल, अन्यथा कोर्टाची शांतता भंग केल्यावर तुम्हाला शिक्षा दिला जाईल. वकील म्हणतो, अहो महिपतराव काय करताय तुम्ही? बसा खाली, बसा, शांत राहा, बसा खाली.
परत पोलीस स्टेशन मधला सीन दाखवलेला आहे. चैतन्य म्हणतो 18 कसा, असं कसं? ताई म्हणाल्या होत्या की मधुभाऊंनी आल्या गेल्याची 20 गाठोडी स्वतः बनवली होती. असं लिहिलेली आहेत की पोलिसांनी 18 गाठोडी घेतलेली परत आश्रमात दिलेली आहेत. त्यांना म्हणतो म्हणजे जेवढी गाठोडी आश्रमातून पोलीस स्टेशन मध्ये आली तेवढीच परत गेली, कुठलेच मागं राहिलं नाही किंवा गहाळ झालेलं नाहीयेत. अर्जुन म्हणतो की याचा अर्थ तुला कळतो का चैतन्य, 20 पैकी 18 गाठोडी पोलिसांच्या ताब्यात आली होती आणि तन्वीची गाठोडी कधी पोलीस स्टेशनच्या आत आलीच नव्हती. तरी ती 2 गाठोडी तपासण्याच्या आधीच गायब केली आहेत. पण कोण? त्यांनी किल्लेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. रविराज, सुमन आणि प्रतिमा आत्या डायनिंग टेबलवर बसलेले असतात. रविराज म्हणतात की सुमन, तू घाई गडबडीत स्वतःला जखम करून घेतलेली हे सांगितलं मला प्रतिमाने. रविराज म्हणतात की गेले काही दिवस आम्ही दोघंही ऑब्झर्व करतोय की खूप घाबरलेली आहेस. तुझ्या मनामध्ये नक्की काहीतरी असं आहे की जे तू आम्हा दोघांनाही सांगत नाहीयेस, बरोबर ना? मन म्हणते असं काही नाहीयेत भाऊजी. त्यावर प्रतिमा आत्या म्हणतात, बघा मी म्हणालेत ना, मन काही कबूल करायलाच तयार नाहीये. पण तुला खूप त्रास होतोय हे दिसतं आहे आम्हाला, पण तो कसला त्रास आहे हे कळत नाहीये. राज म्हणतात ठीक आहे, मग तुला मी हे सगळं थेटच विचारतो. वागणं तुला खटकतंय का? आता तरी मला वाटतं ना प्रेक्षकांनो की या सुमनने रविराजना सगळं सांगून द्यावं. आता शेवटी तेही एक वकील आहेत आणि तेही तिला तेवढंच प्रोटेक्ट करू शकतायत ना. पण असो, यांना सिरियलमध्ये काहीतरी ट्विस्ट आणायचं असेल किंवा काही असेल म्हणूनच सुमन बहुतेक सांगत नसावी. बघूया आपण सुमन आता कधी सांगते ते. राज म्हणतात अर्थातच त्याचं वागणं नेहमी खटकण्यासारखंच असतं, पण यावेळी नक्कीच असं काहीतरी घडलंय की जे तुला सहन होत नाहीये आणि ते तू आमच्यापासून लपवतेस. राज म्हणतात हे बघ सुमन, तो जर चुकीचा वागत असला ना तर आम्ही दोघेही तुझ्या पाठीशी उभं राहू. अजून काय पाहिजे या सुमनला सांगा. पटकन सांगून द्यायचं ना त्या सुमनने की असं असं आहेत. पण असो, अजून रविराज काय काय तिला दिलासा देतात ते बघूयात आपण. त्याच्या नाही. आत्या म्हणतात सुमन, अगं तू काही सांगितलंच नाही तर आम्हाला कळणार कसं? हे दोघं चैतन्य आणि अर्जुन पोलीस स्टेशन मधून ऑफिस मध्ये आलेले असतात आणि चैतन्य कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. काय तुला खात्री आहे? ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. म्हणतो काय झालं? खुर्चीला हात मारतो आणि म्हणतो तू मला विचारायला सांगितलं होतं ना की तन्वीचा विरोधी वकील कोण आहेत? वकील तो देसाईचे हे कन्फर्म झालंय. अर्जुन म्हणतो व्हॉट? आपल्या एखाद्या मित्राकडे जर ही केस गेली असती ना तर झालं असतं, आता तरी आला असता आपल्याला. या देसाईंशी बोलायचं कसं? एकतर तो कधीच नीट बोलत नाही. त्यांनी म्हणतो अरे 1 नंबरचा 63 माणूस आहे तो. ह्या जगाशी त्याचं काय वाकड आहे ना हेच कळत नाही. म्हणतो पण त्याच्याशी बोलावं तर लागेलच, त्याला भेटावं लागेलच. हे कळायला पाहिजे की तन्वी किती खोटं बोलते ते. मी एक काम करतो, मी फोन करतो त्याला आणि जर तो भेटायला तयार असेल तर समोर जाऊनच बोलतो त्याच्याशी. त्यांना म्हणतो बेस्ट. अर्जुन फोन करतो आणि म्हणतो नो रिप्लाय. इकडे चैतन्याला असं म्हणतो, म्हणजे त्याला वाईट वाटतं की असं नको व्हायला. आणि अर्जुन म्हणतो स्ट्रेंज. अर्जुन म्हणतो नो इश्यू, आपण फक्त पॉझिटिव्ह साईड बघूयात. देसाई इतका स्ट्रिक्ट आहे, तिच्या कोर्टाकडून फी मिळवण्याच्या रिक्वेस्टला जबरदस्त विरोध करेल. इकडे परत त्यांनी किल्लेदारांच्या घरचा सीन दाखवलाय. सुमन म्हणते की तुम्हाला जे वाटतंय ते अगदी खरं आहे, मला यांचं वागणं खूप चुकीचं वाटतंय. त्यात नागराज तिथे येतो आणि म्हणतो सुमन काय बोलते तू? माझं वागणं चुकीचं वाटतंय? राज मोठ्या आवाजात ओरडतो काय काय चुकीचं वागलोय सांग ना, काय काय चुकीचं वागलोय? त्यामुळे सुमन अगदी घाबरून जाते. मला तरी वाटत नाही आता सुमन कधीतरी बोलेल म्हणून. राज म्हणतात नागराज आवाज खाली ठेवायचा, बायकोशी बोलण्याची ही पद्धत नाही. नागराज म्हणतो दादा मला माहिती नाही काय फालतूच्या तक्रारी करत असेल ते. वेळच देत नाही, सिनेमाला नेत नाही, शॉपिंगला नेत नाही, हे असं काही फालतू चालू असणारीच. भाऊ असं करते की मी काही खूनच केला एखाद्याचा. राज म्हणतात अरे मग संवाद साधायला हवा ना बायकोशी, तिच्याशी जरा शांतपणे बोल नागराज. राज म्हणतो करेक्ट आहे, हिच्याशी शांतपणे संवाद साधायलाच पाहिजे. राज म्हणतो चल ग आतल्या खोलीत चल आपण बोलूयात.
सुमन खूप घाबरलेली आणि बिथरलेली असते बरं का. तिला माहिती आहे आता हा नागराज आपल्याला परत काही करेल का, यामुळे ती खूप घाबरून जाते. ती मानेने नकार असा डोलावते ठेवते. म्हणतो नाही काय नाही, दादा सांगतोय ना संवाद साधायला पाहिजे, मला पटतंय त्याचं बोलणं, आतल्या खोलीत चल. तो तिचा हात पकडून रूम मध्ये घेऊन जातोस तेव्हा सुमन म्हणते, अहो ऐका ना, अहो ऐका ना. प्रतिमा आणि रविराज हा सगळा प्रकार फक्त बघतच असतात आणि त्यांना मात्र काळजी वाटत असते सुमनची. इकडे परत अर्जुन आणि चैतन्याचा सीन दाखवलेला आहे. चैतन्य म्हणतो, एक मिनिट, त्याच्या तू कुठल्या नंबरवर ट्राय केला होता, ऑफिसच्या या त्याचा फोन? अर्जुन म्हणतो, ऑब्वियस फोनवरच, कारण माझ्याकडे त्याचा ऑफिसचा नंबर नाही आहेत. चैतन्य म्हणतो, माझ्याकडे त्याचा ऑफिसचा नंबर आहे, तो ट्राय कर. तर थांब मी कॉल करतो. चैतन्य फोन लावतो आणि तो फोन लागतो. तो म्हणतो, हॅलो, ॲडव्होकेट देसाई आहेत का? सांगतात की कोर्टात गेले. चैतन्य म्हणतो, कोर्टात गेले, त्यांची आज कुठली तारीख आहेत का कोर्टाची? त्यांना विचारतो, कुठल्या केसची आहे सांगू शकाल का तुम्ही? त्यांना काहीतरी ऐकतो आणि म्हणतो, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आणि फोन ठेवून देतो. अर्जुन म्हणतो, कोर्टात गेलाय हाच? चैतन्य म्हणतो, त्याच्या पिऊनला माहित नाही की कुठल्या केसची तारीख आहेत आज, किंवा त्याला आपल्याला सांगायचं नसेल. नागराज सुमनला रूम मध्ये घेऊन येतो आणि सुमन म्हणते, अहो ऐका ना, अहो ऐका ना. राज म्हणतो, काय सांगत होती त्या दोघांना माझ्याबद्दल? म्हणते, मी काही नाही सांगितलं, उलट वहिनीच भाऊजींना सांगत होत्या, अशी चुकून माझ्या पायावर पडली आणि जखम झाली, ही बघा ही. राज म्हणतो, एवढं लागलंय ते का? खूप दुखतंय? चिडून तिचा हात पकडतो आणि तिचं तोंडही दाबतो आणि म्हणतो तिला, आता हात पण दुखू दे सुमन. हा बोंबलायचं नाही, काय सांगितलं होतं की नाही? मलाही माझ्याविषयी काहीही कळता कामा नाही, संशय येता कामा नाही. दादा आणि वहिनीला तर नाहीच नाही, तुझ्या वागण्यामुळे पण नाही. बोललो होतो की नाही, तोंड बंद ठेवायचं. आणि नागराज तिचं तोंड दाबून तिचा हात पिळून या सगळ्या गोष्टी चालू ठेवतो. त्या बिचारीला किती त्रास होत असेल, किती वेदना होत असेल, देव जाणे. तोंड बंद ठेवायचं. आता राहील का लक्षात राहील का? आता नागराज सुमनला ढकलून देतो आणि इथेच त्यांचा तो सीन संपतो. अस्मिताने सायलीला तयार केलेलं असतं, म्हणजे बराच वेळ लागलेला असतो, म्हणून यांनी इकडचा काही सीन दाखवलेला नाही. आता बहुतेक मेकअप झालेला असेल आणि त्यांनी इकडे सायलीचा आणि अस्मिताचा सीन दाखवलेला आहे, म्हणजे घरातल्या लोकांचा. कारण अस्मिताने सायलीचा मेक ओव्हर केलेला असतो. अस्मिता सायलीचा मेक ओव्हर करून खाली येत असते आणि म्हणते, मम्मा, डॅड. ते दोघं समोरच बसलेले असतात आणि म्हणतात, अगं हळूहळू काय आहे? म्हणते की तुमच्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे. अस्मिता विमलला आवाज येते, विमल, तू पण खुश होशील, इकडे ये. आता म्हणतात, अगं एवढं काय झालंय? आता म्हणते, तुम्ही डायरेक्टली बघाच ना. सायलीला आवाज देते आणि म्हणते, सायली ये खाली. रूम मधनं बाहेर येते. खरंच प्रेक्षकांनो खूप सुंदर दिसते सायली ह्या मेक ओव्हर मध्ये. आणि तिच्याकडे कल्पनाताई, प्रतापराव आणि विमल सुद्धा बघत असते की सायली ताई एवढ्या सुंदर दिसत आहेत. आणि ती पायऱ्या उतरत खाली येते, तर हे तिघही जण तिच्याकडे बघत असतात आणि तिथे एक छानसं असं म्युझिक चालू राहतं. हे म्युझिक असं सायली पायऱ्या उतरताना चालू असतं. आणि प्रतापराव म्हणतात, वा, मी तर खूप हसते. आणि कल्पनाताई म्हणतात, अगं तू किती सुंदर दिसतेस, तर माझीच दृष्ट लागेल असं वाटतंय मला. तर ताई म्हणतात, अहो वहिनी, तुमची कशी दृष्ट लागेल? तरी पण मी सायली ताईशी नंतर दृष्ट काढेल. प्राव म्हणतात, अगं कल्पना, हे ते मेक ओव्हर म्हणतात तेच आहेत का? कल्पनाताई होकारार्थी मान डोलावतात. म्हणतात, नाही, काही असेल सायली, तुझं हे नवीन रूप तुला शोभून दिसतंय. कल्पनाताई उठतात आणि सायली जवळ जातात. ते बघा, आपण कसं तोंडावरनं हात फिरवून आपल्या दोन्ही बाजूंना बोट मोडतो, तसं काहीसं त्या कल्पनाताई करतात. कल्पनाताई म्हणतात की तू मुळातच खूप सुंदर आहेस, या नवीन रूपामध्ये तू खरंच खूप गोड दिसते. अगं सायली म्हणते, आई, खरं तर ह्या सगळ्यांचं श्रेय
अस्मिता ताईंना जातं. अस्मिता म्हणती, अगं ए, माझं काही क्रेडिट वगैरे नाही, सगळं श्रेय तुझ्या रूपाला आहे, फक्त काही टिप्स दिल्या एवढंच. प्रतापराव म्हणतात, आता जर अर्जुन आलात ना तर पुन्हा तो बायकोच्या प्रेमात पडेल. आता म्हणतात हो. अस्मिता म्हणते, ई आला 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 आला. आता म्हणते, आता कशी त्याची विकेट पडतीये ना, मज्जा बघूया आपण. तुम्ही पण मज्जा बघा हा प्रेक्षकांनो, की अर्जुनची कशी विकेट पडते ते. आणि सायलीला किती छान सासर मिळाला आहेत बघा, केवढं प्रेमळ आणि केवढा विचार करतात तिचा, हो की नाही प्रेक्षकांनो. अर्जुन फोनवर बोलत बोलतच येतो आणि म्हणतो, तू बोलला आहेत ना देसाईंशी, एवढंच दाखवलंय. आणि सगळेजण अर्जुनकडे बघत असतात की अर्जुन केव्हा सायलीकडे बघेल. फोनवर बोलत बोलतच विमलताईंकडे टिफिन देतो आणि वरती निघून जातो. तर यांना जरा सगळ्यांनाच वाईट वाटतं की अर्जुनने साधं सायलीकडे बघितलं सुद्धा नाही. सायली मनात विचार करते, ठीक आहे हे असतील कामात, पण यांचं माझ्या नवीन रूपाकडे लक्ष सुद्धा गेलं नाही. त्यांना माझ्यात काही रस उरला नाही आहेत का? त्यांचं माझ्यावरचं प्रेम इतकं कमी झालंय. तर आहे प्रेक्षकांनो, जेव्हा आपलं लग्न झालेलं तेव्हा नवऱ्याने थोडा जरी दुर्लक्ष केलं ना तरी आपल्या मनात नको नको काय ते विचार येतात. आणि सायलीच्या मनात विचार येणं हे साहजिकच आहे तर प्रेक्षकांनो. पण आता म्हणतात, हा अर्जुन पण ना कधी कधी असा इतका वेड्यासारखा वागतो ना. म्हणतात, सायली हे बघ, तू नको इतकं मनाला लावून घेऊस. म्हणतात, अगं पण ह्याला काय अर्थ आहे. संकल्पना, तू जर हे वेगळी अशी तयार होऊन माझ्यासमोर आली असतीस, तुझ्याकडे असंच दुर्लक्ष करून असाच वर निघून गेलो तर चाललं असतं. ताई म्हणतात, अजिबातच नाही. प्रतापराव म्हणतात, मग मग सायलीला का समजावतेस, आपल्या मुलाचे कान उपट. बघा किती समजूतदार आहे. म्हणती, नको बाबा जाऊ द्यात, ते चैतन्य भाऊजींशी कामाबद्दलच बोलत होतेस ना, म्हणून त्यांचं लक्ष गेलं नसेल. गीता पण म्हणते, सायली तू आता त्याची बाजू घेऊ नकोस, चुकलाय आणि मम्मा डॅड तुम्ही त्याला चांगलंच ओरडा. ती म्हणते, नाही नको, खरंच नको. मी तर म्हणते, पण त्याची खोड तर मोडायलाच हवी ना. अगदी खरं बोलते आहेत अस्मिताताई. प्रतापराव म्हणतात, नाहीतर काय, बायकोशी असं कोणी वागतं का. अस्मिताताई म्हणतात, अस्मिता म्हणते, सायली तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही अर्जुनला बरोबर सरळ करतो. प्रतापराव म्हणतात की सायली तू एक काम कर, अर्जुन खाली आला ना की तू त्याच्याकडे दुर्लक्ष कर, जे कुठेतरी लपवून बस, मग बघू काय करतो तो. त्याला आयडिया सुचते. तेवढ्यात विमलताई म्हणतात की अर्जुन दादा चिडले तर. पण आता म्हणतात, काय हरकत नाहीये, त्याला चिडू देत की मग. आणि हे अगदी ना बरोबरच बोलतायत. अर्जुनला सायलीला शोधूत बसू देतात. मला बोलली ना प्रेक्षकांनो की अस्मिताच्या डोक्यात आयडिया येते. ती आता म्हणतेच बघा की माझ्या डोक्यात ना एक आयडिया आहे. ती आयडिया सांगत असते आणि इकडे अर्जुन रूम मध्ये आलेला असतो आणि म्हणतो, बर मला काही अपडेट असेल तर सांग, बाय. फिरतो, कमाले यार, अजून सायली कशी आली नाही कॉफी घेऊन. आवाज येतो, बायको अगं वर ये कॉफी घेऊन. फोन बघतो आणि म्हणतो, काही रिप्लाय नाही, ही घरात आहे की नाही. आवाज देत असतोच आणि खाली येतो. तर अस्मिता म्हणते, आला आला. आणि सगळेजण कॉफी पित असतात आणि अर्जुन पायऱ्या उतरून खाली येतो. येत असतानाच ओरडतो, बायको बायको येस, अगं माझी कॉफी. कल्पना ताई म्हणतात, विमल कॉफी एकदम मस्त केलीत हा. म्हणतो, कॉफी विमलने केली, मग सायली कुठे आहे. प्राव म्हणतात, आम्हाला काय माहित. म्हणतो, काय माहित, असं कसं काय माहित. अर्जुन म्हणतो, मम्मा तू सांग ना कुठे गेली आहेत सायली. पण आता म्हणतात, छे असेल ती इथेच कुठेतरी. म्हणतो, अगं नाहीये ती इथे रूम मध्ये. पण अस्मिता त्याच्याकडे बघते आणि त्या कॉफीचा आनंद घेते. हे बघून विमलताईंना हसायला येतं. इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला प्रेक्षकांनो हे नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण प्रोमोमध्ये बघूयात की काय दाखवतात ते. सगळे डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि म्हणते की आता गणपतीनंतर दसऱ्याची तयारी करण्याची वेळ झालेली आहे. प्रियाची एंट्री दाखवली आणि ती म्हणते, म्हणूनच मी आले. म्हणते, खबरदार माझ्या घरात आले परत पाऊल टाकलंस तर. आणि तिच्या कानाखाली वाजवते. एवढं सगळं होऊन सुद्धा निर्लज्जसारखी माझ्या घरात आलीस. म्हणतो की कायद्याने सुटका केली आहे तिची. आणि सायली तिचा हात पकडून तिला डायरेक्ट घराच्या बाहेर काढते आणि म्हणते की कायद्याने जरी तुझी सुटका केली असेल तरी ह्या घरात तुला परवानगी नाही.
आणि इथेच हा ट्विस्टही संपतो प्रेक्षकांनो. आता उद्यापासून तर अजून धमाल होणार आहेत. कारण का की प्रिया आता जेलमधून सुटणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचा ड्रामा आपल्याला आता ह्या मालिकेत बघायला भेटणार आहेत. तर मग बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर.